मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण। हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो, पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरनान। तर बोरनान हे काय आहे? हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो, कार्यक्रमाचा आनंद घेतो, पण नक्की का बरं करायचं? बोरनान का घातले जाते? तर हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरनान नक्की कसे करावे आणि का करावे माहीत नाही, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आपण पाहूयात बोरनान का घातले जाते। सर्वसाधारण बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातले जाते। शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे। मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते। ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो। त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते, यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान घातले जाते। यावेळी उसाचे तोकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, बेर, करवंद अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात। यावेळी इतर लहान मुलांना बोलावलं जातं। नुसती दिली तर लहान मुलं फळं खात नाहीत, पण अशा खेळातून ते फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते। तसेच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे या निमित्ताने कळते। मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्यास बळ मिळते। आता आपण पाहूया बोरनान कधी करावे। 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता। बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही। थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी, याच हेतू असतो। पहिल्या वर्षीचं खरं तर बोरनान करतात, मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही। तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे 1 ते 5 या वर्षात बाळांसाठी बोरनान करण्यात येते। बोरनानासाठी काय काय तयारी करावी लागते? लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो, तसाच हा देखील एक सोहळा असतो। घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता। याच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टी: मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानला जातो, त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलीसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असे आणावे। हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात, ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो, ते आणावेत। बोर, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे हे पण आणावेत। बाळासाठी छानसा हलकासा मुकुट आणावा। बोरनान कसे करावे? आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि हा कार्यक्रम करावा। पाट ठेवावा, त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे। त्यानंतर बाळाला ओवाळावे। मग बाळावरून बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, कुरमुरे एकत्र करून डोक्यावरून हळूवार ओतावे। हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे। यात एक मज्जा असते। हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता हे खाते। बोरं, उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते, त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही। महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे। या परंपरेसाठी काय गोष्टी आवश्यक आहेत? आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे। काही परंपरा या लुप्त होत जात आहेत। आपली परंपरा जपणं ही आपलीच जबाबदारी आहे। यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, शास्त्र आहे। त्यामुळे एक मज्जा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा।
या निमित्ताने एकमेकांसह सलोखा टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य ठरते। हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा कळवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार।